रश्मी अगं चल ना लवकर, लग्नाला उशीर होईल नाही तर. हो आवरतीये. हा आई बोल ना. हा बाळा, निघालात का तुम्ही? हो अगं रश्मी तयार होतीये म्हणून थांबलोय. तिला सुंदर नटायला सांग हा, आपली पूर्ण फॅमिली येणार आहे. माझी सून सगळ्यात उठून दिसली पाहिजे. हो हो सांगतो. रश्मी काय बोला ना. तू काय घालणार आहेस ग लग्नात? काय म्हणजे? अहो मागच्या महिन्यात तो अनारकली ड्रेस मागवलाय ना, तो घालते. मी सुंदर दिसते ना त्यात. तू काही घातलंस तरी सुंदरच दिसशील ग, पण काय नाही ग, आईचा आत्ता फोन आला होता. ती म्हणत होती की माझी सून लग्नामध्ये सगळ्यात उठून दिसली पाहिजे. अहो तो ड्रेस इतका मस्त आणि मॉडर्न आहे ना, तुम्ही काळजीच करू नका. सगळ्यांमध्ये मीच उठून दिसणार. पण ड्रेस पेक्षा तू काय? नाही काही नाही, मी खाली जातो. कॅब वगैरे बुक करायची आहे ना, तू ये पटकन आवर, नाहीतर उशीर होईल आपल्याला. या बायकांना पुरुषांच्या मनातलं कळणार कधी कुणास ठाऊक. जाऊ दे. अहो रश्मी तू ड्रेस घालणार होतीस ना? तुम्हाला काय वाटलं, माझ्या नवऱ्याच्या मनात काय चाललंय ते मला कळणार नाही? काय झालं, मी सुंदर नाही दिसत आहे का? रश्मी साडी नेसल्यावरती तू जगात सुंदर दिसतेस. हो मीच काय, साडी नेसल्यावर जगातली प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसते. चला गेटवर जाऊन थांबूया. रश्मी मला ना तू साडीतच खूप आवडतेस. माहितीये मला. हॅलो आई, मीठ मोहरी हातात घेऊन ठेव दृष्ट काढायला. तुझी सून आज सगळ्यात उठून दिसणार आहे. काहीतरीच तुमचं.